हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण 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 जय राम हरे जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साधनी साधनी तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो है विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर देवीवर तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय राम जय राम झाला गे माई आजी संसार सुफळ झाला गे माई आजी संसार झाला गे माय आजी संसार सुफल झाला गे माय देखिएले पाय विठोबाचे देखिएले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा देखिएले पाय विठोबाचे देखिएले पाय विठोबाचे तो मजवा तो मजवा
पांडुरंग वेळोवेळी व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज कुमा देवी वरुण विसंबे सर्वथा पापर कुमा देवी वरुण विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग वेळोवेळी व्हावा पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी पांडुरंग वेळोवेळी पांडुरंग तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी संसार सुफळ झाला गे माई आजी संसार सुफळ झाला गे माई देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग बाप रखुमा देवी वरुण विसंवे सर्वथा बाप रखुमा देवी वरुण विसंवे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितली तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग येई वो येई रंगा येई वो येई येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई येई वो येई रंगा येई वो येई
जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरितप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तकहे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या सकल विद्येंचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरुंजे ते नमस्कारो आता अजी संसार सुफळ झाला गे माये देखिले पाय विठोबाचे तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री क्षेत्र देवगड परिसर या ठिकाणी गेली अनेक वर्ष 72-73 वर्षापासून हा नामयज्ञ संपन्न होतोय। या नामयज्ञाच्या निमित्तानं ट्रस्टीच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तन रूपी सेवा, या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचा मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वसंत ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं आपलं जीवन सफळ झालं, संसार सुफळ झाला, सुखाचा झाला, याचं दिग्दर्शन करणारा 3 चरणाचा अभंग विठ्ठल 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 विठ्ठल। कीर्तन महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय। हिवरगाव पावसाचे सगळे वारकरी ग्रामस्थ भाविक या ठिकाणी कीर्तना करता आलेत। कीर्तनाला अतिशय मोलाची साथ देणारे माझे गुणीजन सहकारी गुरुबंधू गायनाचार्य आमचे गणेशजी महाराज एरंडे, त्याचप्रमाणे आमचे अविनाशजी महाराज कदम, विशालजी महाराज रोकडे आणि आमचे गुरुबंधू मृदंगाचार्य सचिनजी महाराज चौधरी आणि त्यांचा सगळा शिष्य परिवार, पिंपळदरीची सगळी कंपनी आणि माझ्या शेजारी उभे असणारे रखवालदार पहारेकरी, कीर्तनकाराला जर झोप आली तर जागा करायला सोबदार बाबा उभे आहेत। सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो।
आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल माऊली म्हणतात की माझ्या सद्गुरुनाथांनी मला एक तत्व सांगितलं, ते तत्व मी जीवनामध्ये अंगीकारलं. त्या तत्वामुळे भगवान परमात्मा मला प्राप्त झाला, भगवान परमात्म्याचं मला दर्शन झालं आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनामुळे माझं जीवन, माझा संसार सुखाचा झाला. विठ्ठल विठ्ठल. अभंग सोपा आहे, अभंग समजायला काही अवघड नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला समजलं असेल. मौली या अभंगामधून संसार सुखाचा झाला याचं दिग्दर्शन करतायत. आपल्या वृत्तीला सांगतायत, आपल्या बुद्धीला सांगतायत, गे माये माझा संसार सुखाचा झाला. स्वतःला आलेली अनुभूती स्वतःलाच विशद करतायत. परिपूर्ण अवस्था आपल्या वृत्तीला सांगतायत की माये माझा संसार सुखाचा झाला. अनेक शब्द वापरतात माऊली. या ठिकाणी वृत्तीला माये म्हणतात, रूपाच्या अभंगामध्ये साजनी म्हणतात. लोकांना वेगळा अर्थ वाटतो काहीतरी. तसं काही नाहीये. एक रूपक आहे. मौल्यांनी संसार सुखाचा करण्यापूर्वी हा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली होती महाराज. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, या आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये, जाईन गे माये, दया पंढरपूर, दया पंढरपुरा, जाईन गे माये, जाईन गे माये, दया पंढरपूर, दया पंढरपुरा, जाईन गे माये, दया पंढरपूरा, जाईन गे माये, पंढरपुरा, पंढरपुरा. माऊली प्रतिज्ञा करतायत, अवघाची संसार सुखाचा करीन. हा संसार सुखाचा करीन माऊली म्हणतात. मग महाराज संसार सुखाचा होतो का? संसार जर सुखाचा झाला असता तर महाराज म्हटले नसते ना, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्तीशी न त्याचा वाहू नये. आहे की नाही? ठाऊक आहे म्हटले संसार दुःखाचाच आहे. संसार दुःख मूळ चौकडी संसार दुःख मूळ चौकडी विश्रांती नाही कोटी, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूने, पाठी लागली ओढाळ. काम क्रोध लोभ शूने, पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. कवनाने शरण जाऊ, दृष्टीने
सदैवाचा सेवा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी सदैवाचा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी सगळी प्रमाण पाठ आहे. महाराज सांगता संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. हे दुःखाचं मूळ आहे. संसार दुःखाचं मूळ आहे. माऊली म्हणतात ना, कैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. संसार तुम्ही आम्ही आतापर्यंत केला, औषध केला का नाही, करता का नाही? सुखाचा झाला नाही का बरं करता? अरे संसार सुखाचा होत नाही तर माणसं करतात का, हाय प्रश्न आहे का नाही? आतापर्यंत कोणी सोडला नाही. सुखाचा झाला असं तर बोधला महाराज म्हटले नसते. मोठे मोठे साधू संत इने सायास केले, मोठे मोठे साधू संत प्रपंची असताना मन नाही गोविली. एवढा मोठा प्रपंच असताना त्यांनी प्रपंच त्यागला. देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग तेजेला. संसार सुखाचा होतच नाही. आतापर्यंत कुणाचा झाला नाही. ज्याला 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होती, 1,25,000 नातू होते, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढी संपत्ती असताना सुद्धा महाराज त्याचा संसार सुखाचा झाला नाही. आहे की नाही? आपल्याकडे तर काहीच नाही. संसार सुखाचा होत नाही तर माणसं करतात काय? प्रश्नचिन्ह. का करतात माणसं? त्याचं एकच कारण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. हा क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हा हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला. हे माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितरे नती कोणी, माझे स्वहितरे नती कोणी. का करतो माणूस? त्याचं कारण महाराज सांगतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला. ही आशा माणसाला निर्माण झालेली. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही पुढं कधीतरी, मुलं बाळ मोठी झाल्यावर कधीतरी सुखा प्राप्त होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल, या आशेवर माणूस जगतोय. पण शास्त्रकार म्हणतात तृष्णा न जीर्ण वयमेव जीर्ण. माणूस संपून जातो पण त्याची तृष्णा नाम आशा इच्छा संपत नाही. माणसाची आशा संपत नाही म्हणून तर महाराज सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले हरी रूप. मोठमोठ्यांना या वासनेनं, या इच्छेनं, या आशेनं नाडलं महाराज. तुमचा आमचा प्रश्न सोडला. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दिन केले देवासी, कथा कायसी इतरांची. आशा देवाला निर्माण झाली, बळीच्या द्वारी भिकारी झाला. कोण? झोपले का काय? जेवण आहे 9 वाजता है ना महाराज. देवाला आशा निर्माण झाली, बळीच्या द्वारी द्वारपाळ व्हावं लागलं महाराज. आशेनं भल्या भल्यांचं वाटोळं केलं. आशा संपत नाही. गंमत सांगू का काय झालंय? तुम्ही ऐकलं असा दृष्टांत माझ्याकडून. आशा किती वाईट आहे तुम्हाला सांगतो.
गंमत काय झाली, एक खेड्यातलं म्हातारं 2-4 म्हातारे घेऊन पारावर गप्पा मारीत बसलं. आता ते काही देवा धर्माच्या गप्पा मारणार का म्हातारं, मला सांगा. एवढं काही सोपं नाही. आपले गप्पा मारीत बसले आणि त्याच वेळेस नेमके ते खेडेगाव होतं. खेडेगावात पारावर गप्पा मारत बसले आणि त्या गावातला एक मुलगा मुंबईला कामाला होता. तो नेमकी सुट्टीसाठी गावामध्ये आला, सुटाबुटामध्ये असा मस्त गावामध्ये आला आणि बघितलं या म्हाताऱ्याने त्याच्याकडे बघितलं. त्याला विचारलं, शामराव कधी आला रे? ते म्हणे आत्ताच आलो. आणि म्हटले कसं काय मुंबईला? मग ते बहादराने, तुम्हाला माहिती पूर्वीची लोक मुंबईवर राहिल्यावर कसं बोलायची ती. आता नाही, आता सगळ्यांना माहिती. पूर्वीचा काळ आहे. ते मुंबईचं वर्णन करू लागलं, मुंबईला असं, मुंबईला तसं, मुंबईला असं, मुंबईला तसं. त्यांनी सांगितलं मुंबईला राणीचा बाग आहे, मुंबईला विमानतळ आहे वगैरे वगैरे सांगितलं त्यांनी. आणि त्या म्हाताऱ्या डोक्यात आलं की आपणही मुंबई पाहिली पाहिजे. सचिन महाराज त्याला वाटलं मुंबई पाहिली पाहिजे, पण आता मुंबई कोण दाखवणार? 80-85 वर्षाचं वय झालं ना, आता मुंबईला कोण पाठवणार? आणि ते घरी आलं, रुसून बसलं. म्हातारी म्हणायची जेव, ती जेव ना, म्हातारीच म्हणतात ना, म्हातारा काय जेवा ना. म्हातारी म्हणली बाळू म्हाताऱ्याला काय झालं बघ. मग त्यांनी विचारलं बाबा काय झालं? म्हटले काही नाही. मग जेवण का करत नाही? म्हणले काही नाही. म्हणे तुम्ही काही सांगा. तो आज्ञाधारक मुलगा होता. म्हणे तुम्ही काही सांगा, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. तो म्हटला काहीच नाही, मला मुंबई पाहायची इच्छा आहे. ते म्हटले एवढंच, उद्या तुम्हाला मुंबईला पाठवतो. आणि त्यावेळेस भायखळ्या ट्रका जायच्या तंबाट्याच्या आमच्या भागामधून. मग दुसऱ्या दिवशी सकाळी की नाही ते म्हातारं, आपलं रात्रीचं म्हातारं दिलं बसून बाळूनं ट्रकमध्ये. पहाटे 4 वाजता ते भायखळ्याला उतरलं. उतरल्यावर ते ड्रायव्हरनं सांगितलं बाबा पुढं राणीचा बाग आहे, जिजामाता उद्यान आहे, बघून या. आणि पुन्हा दुपार झाली की पुन्हा इथं या मार्केटमध्ये आपल्याला घरी जायला. मग म्हातारं गेलं त्या राणीच्या बागामध्ये. त्यांनी वाघ, कोल्हे, चित्ता, सिंह काय, लांडगे, हरिण काय असेल ते बघितलं. आणि पुन्हा घराकडे निघायची वेळ झाली म्हणून त्याचं सहज लक्ष रस्त्याच्या त्या बाजूला गेलं. समोर भली मोठी इमारत होती, 25-30 मजल्याची इमारत, काचेची इमारत, अशी मस्त इमारत होती. म्हाताऱ्याला काही कळालं नाही. त्यांनी बघितलं त्या इमारती काही एकटक म्हातारं बघत उभं राहिलं. आणि त्या इमारतीमध्ये वर खाली असं काहीतरी फिरायचं. काय असेल ते बरं? तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही हुशार आहेत. ती लिफ्ट होते, वर जायची खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. म्हातारं म्हटलं इथं विमानतळ असलं पाहिजे, ते सारखं वर जात आहे. म्हणला आलोयच एवढ्या लांब, तर विमानतळ पाहायला काय अडचण आहे रोकडे महाराज. मग म्हातारा विमानतळ पाहायला रस्त्याच्या त्या बाजूला रस्ता ओलांडून गेलं, इमारतीच्या जवळ गेलं. कर्मधर्म संयोग असा, म्हातारा ज्यावेळेस इमारतीच्या जवळ गेलं त्यावेळेस एक 70-75 वर्षाच्या आजीबाईला वर जायचं होतं. वर म्हणजे वरच्या माळ्यावर जायचं होतं. तिनं खाली लिफ्ट आल्यानंतर लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये बसली आणि लिफ्ट वर गेली. म्हातारी वर उतरली. बिचारी एक कॉलेजची मुलगी होती, तिला कॉलेज करता यायचं असं 17-18 वर्षाच्या मुलीला. ती वर लिफ्टमध्ये बसली, बटन दाबलं, लिफ्ट खाली उभी राहिली, लिफ्टमधून उतरली आणि ती मुलगी नाकाचा रस्ता धरून चालू लागली. म्हातारीने दोन्ही गोष्टी पाहिल्या. म्हातारा म्हणला जातानी तर म्हातारी गेली, कळालं तुम्हाला? जाताना म्हातारी गेली, येताना म्हणलं हे मशीन आहे काय नु, आपलं चुकलं. म्हणला म्हातारीच आणायला लागत होती. माता मला सांगा, म्हातारी जर 75 वर्षाची म्हातारी 18 वर्षाची पोर झाली अशी तर म्हाताऱ्या संग परत आली असती का? तृष्णा इतकी वाईट आहे, माणसाची आशा संपत नाही आणि या आशेमुळं केवळ दुःख पदरात पडतंय. आणि म्हणून संसार सुखाचा का झाला नाही, का होत नाही, त्याचं एकमेव कारण आशा आहे. आणि माऊली तर म्हणतायत, आजी संसार सुफळ झाला गी माई, किंवा प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन. संसार सुखाचा करून दाखवला. प्रतिज्ञा 3 जण करतात. तुम्ही आम्ही सामान्य जीवही प्रतिज्ञा करतो, संतही प्रतिज्ञा करतात आणि देवही प्रतिज्ञा करतो. जीवाची प्रतिज्ञा सिद्धीला जात नाही, कारण जीव काही चांगल्या करता प्रतिज्ञा करत नाही. कोणाचं तरी वाईट करण्याकरताच प्रतिज्ञा करतो. कोणाच्या तरी म्हशीचं दूध उडील, कोणाचं तरी मुलीचं लग्नच मोडील, आहे की नाही, कोणाचं तरी बांधत कोरील, कोणाच्या तरी बांडीत पडील. आपली प्रतिज्ञा अशीच राहते, आपली सिद्धीला जात नाही. अहो देवाची सिद्धीला गेली नाही प्रतिज्ञा, तुमचा आमचा काय विषय? देवाने प्रतिज्ञा केली होती, न धरी शस्त्र करी
सांगेन चार गोष्टी युक्तीच्या. महाभारताच्या युद्धामध्ये देवाने सांगितलं भीष्माचार्यांना, बाबा मी शस्त्र हातामध्ये धरणार नाही, फक्त अर्जुनाला चार युक्तीच्या गोष्टी सांगेल. पण भीष्माचार्य म्हटले मी सुद्धा तुला शस्त्र हातात धरायला लावीन. प्रतिज्ञाच केली भीष्माचार्यांनी, कसा धरीत नाही बघतोच. शेवटी भीष्माचार्य सेनापती झाल्यावर असं काही रणकंदन माजलं, पर्याय उरला नाही देवा पुढे. पर्याय उरलाच नाही. भीष्म पण केला कर धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिली. भीष्मापन केला खरा धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. भीष्मापन केला धनुर्धरा प्रतिज्ञा पुरी झाली नाही महाराज. पण भीष्माचार्याने प्रतिज्ञा पुरी करून दाखवली. त्याला सांगितलं तुला शस्त्र घ्यायला लावेल. शेवटी देव चाक घेऊन धावले राहतात. तुम्ही बघितलं असेल चित्रामध्ये. देवाची प्रतिज्ञा सिद्धीला गेली नाही, पण संत महात्म्यांची प्रतिज्ञा सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. संत महात्मे प्रतिज्ञा जीवाच्या कल्याणाकरता करतायत, त्यांच्या नाही. याच्यावर जीवाकडे संतांनी बघितलं. बुडते जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या विषय ओढी भुलली जीव. आता यांची कोण जीव, नुपजे नारायणी भाव. पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, नारायणी भाव नुपजे. आता यांची कीव कोण करेल, मग यांची दया कोण करेल. मग यांची दया करायचं असेल तर यांच्यामध्येच जावं लागेल आणि यांच्यासारखंच वागून दाखवावं लागेल, तेव्हा यांना कळेल. बरोबर आहे की नाही बाबा. आपल्याला कधी कळतं, आपल्यामध्ये असल्यानंतर लोक म्हणतात की नाही आमका आमका लय मोठा झाला. तुझ्यामध्येच राहून मोठा झाला. आम्ही पाहिलं बा त्याच्याकडे काहीच नव्हतं, पूर्वी तर काहीच नव्हतं आणि आता एवढा मोठा. मग आपल्यामध्येच राहून आपल्यापेक्षा वेगळं न होता आपल्यासारखंच वर्तन करून श्रेष्ठ पद प्राप्त करण्याकरता संत महात्मे अवताराला आले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणाकरता हे जग बुडतंय.
जग धावतंय पण आडराने धावतंय, आडराने भरले जग आणि झाडू संतांचे मार्ग. हे जग आडराने धावतंय, या जगाला चांगला रस्ता दाखवण्याकरता. अन्यथा ते सांगतात नाही आम्हा जन्मा मरावे लागत, आम्हाला जन्मावही लागत नाही, आम्हालाही मरणही नाही. येतो जातो आम्ही देवाच्या संगात, आम्ही येतो स्वतः, आम्ही जातो स्वतः. कशा करता? फक्त या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता. मग जग सन्मार्गाला लावण्याकरता संत महात्मे तुमच्या आमच्या सारखेच आले, तुमच्या आमच्या मधीच राहिले. महाराज अन्यथा काय अधिकार आहे? लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, हे अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञान. आरती ज्ञान राजा महाकैवल्य देगा, सेवती साधू संत मनोवेदना माझा. हा अधिकार आहे महाराज. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मग महाराज जन्म घेताना कमीत कमी चांगल्या ठिकाणी तर घ्यायचं का नाही? आयुष्य आराम जिथं भेटन तिथं. एकच संत आयुष्य आरामात राहिले, एकच शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अन्यथा सगळ्या संतांकडे जर पाहिलं ना तर परिस्थिती आहे, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. हे लौकिकातलंय बर का, हे लौकिक सांगतोय. अलौकिक अधिकार वेगळा आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले, रेडा बोले. इतका श्रेष्ठ अधिकार महाराज संतांचा आहे. मेले माणूस जीत उठवील, इतका अधिकार आहे, अलौकिक अधिकार आहे. पण लौकिक अधिकारामध्ये ज्यावेळेस संत महात्मे आले त्याप्रमाणे लौकिकासारखं वागून दाखवलं. हा लौकिक हे आपल्यासारखं जीवन जगायचं आहे म्हणून आपल्यासारख्याच कुळामध्ये जन्माला आले. अन्यथा राजा महाराजांच्या कुळामध्ये जन्म घेतला असता त्यांनी, पण संत महात्मे कुठेही जन्माला येत नाही बाबा. नाही, पवित्र ते कुळ पावन तो. जेथे वैष्णवांचा वासे, धन्यभूमी पावन देशे, धन्यभूमी पावन देशे, धन्यभूमी पावन देशे. हो जेथे वैष्णवांचा वासे, धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश, धन्यभूमी पावन देश. भूमी पावन असावी लागते, कुळ पावन असावं लागतं, देश पावन असावा लागतो. तिथं संत महात्मे जन्म घेत असतात. आजचं कीर्तन फक्त माऊलींच्या जीवनावर आहे, मला ट्रस्टीकडून सांगितलं होतं. अन्यथा माझी कीर्तन मोकार असतात, तुम्हाला माहिती आहे, एरंडे महाराजांना माहिती आहे. तुमच्याकडे तसं मी आलेलोच आहे अनेक वेळा. तुम्ही काही मला बघितलं नाही असं काही नाही, मी काही तुमच्याकडे नवीन नाही. मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी सुद्धा मी इथं कीर्तन करून गेलो. 1-2 वर्षापूर्वी आलो होतो मी.
काहींनी मला पाहिलं असेल नसेल, पण गेली 24 वर्षापासून माझे गुरुबंधू बडे महाराजांच्या बरोबर मी असतो. दिंडे असते अलंकापूर क्षेत्रामध्ये, त्यांच्याबरोबर असतो. तुमची कंपनी असायची पहिली, आता फार दुर्मिळ झाली तुमची कंपनी दिंडीमध्ये आमच्या. कसं काय अडचण नाही. बाळासाहेब टेमगिरे पण असतात, ते पण आलेले कीर्तनाला. गेली 25 वर्षापासून मी या गावातून दिंडी घेऊन जात असतो. त्याच्यामुळे मी काही तुम्हाला नवीन नाही, मी आहे तुमच्याच गावचं असं समजायचं. आणि आता काही ओळख पाडून घ्यायला मला काही सोयरीक जुळवायची नाही सध्या. विठाल विठाल विठाला 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 जन्म घेण्याकरता पवित्र कुळ असावं लागतं, पवित्र देश असावा लागतो, पवित्र भूमी असावी लागते. ज्ञानोबारायांनी जन्म घेण्याकरता महाराज पवित्र कुळ निवडलं. सोपं आहे. मूळ पुरुष त्र्यंबक पंत आपे गावचे, यांच्या कुळामध्ये विठ्ठल पंत जन्माला आले. आणि हे विठ्ठल पंत भारत भ्रमण करत असताना अलंकापूर क्षेत्रामध्ये आले. अलंकापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर नित्य इंद्रायणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराची प्रार्थना करावी, दर्शन करावं. आणि आज जो सुवर्ण पिंपळा आहे, या पिंपळाच्या पारावर बसावं, भगवत चिंतन करावं. दुसरं काहीच नाही. 4 घरी मधुकरी मागावी, बस त्रिकाल संध्या करावी. कारण देवाची इच्छा ती होती. म्हणून अनेक दिवस विठ्ठल पंत अलंकापूर क्षेत्रामध्ये वास्तव्य लावले. अलंकापूर क्षेत्र नाहीये महाराज, साधं क्षेत्र नाहीये, पुरातन क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी 108 वेळा माऊलींनी समाधी घेतली असं क्षेत्र आहे. सिद्धेश्वराचं पुरातन महान क्षेत्र आहे. महान भूमी इंद्रायणीच्या तीरावर विठ्ठल पंत बसलेले असताना सिद्धोपंतांनी पाहिलं, नाव गाव विचारलं, पत्ता विचारला, घरी येण्याचं निमंत्रण दिलं. विठ्ठल पंत घरी आले. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि ते म्हटले इथं वामकुक्षी घ्या. आणि वामकुक्षी घेत असताना दुपारची वेळ, निद्रिस्त झाले. सिद्धोपंत गडीभर झोपले आणि सिद्धोपंतांना दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा, तुझी कन्या रुक्माई याला दे बाबा. खडबडून जागे झाले सिद्धोपंत. पडलेलं स्वप्न विठ्ठल पंतांना सांगितलं. देवाने मला स्वप्नामध्ये आज्ञा दिली की माझी मुलगी रुक्माई तिचं तुम्ही पाणीग्रहण करा. पण हे विरक्त होते, संन्यासी होते. ते म्हटले नाही, अहो देवाने तुम्हाला दृष्टांत दिला, तुम्हाला स्वप्नात सांगितलं, आणि मला जर सांगितलं तर मी विचार करेल. आणि त्याच रात्री विठ्ठल पंतांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला भगवान परमात्म्याचा. रुक्माई मातेचं पाणीग्रहण करण्याची आज्ञा दिली. आणि योग्य वेळ पाहून महाराज सिद्धोपंतांनी आपल्या मुलीचं लग्न विठ्ठल पंतांबरोबर केलं. पण म्हणतात ना, आले देवाजीच्या मनात इथे कोणाचीच आले ना. वर्षामागून वर्ष लोटत गेली महाराज, पदरी मुलबाळ झालं नाही. आणि मूळचे विठ्ठल पंत विरक्त, त्यांना एका ठिकाणी करमेना. रुक्माईकडे दररोज आज्ञा मागायचे, मला तीर्थाटन करण्याकरता आज्ञा दे. पण एक दिवस नवरा बायकोचं काहीतरी बिनसलं. आता बिनसतच, कुठंतरी तक्रार वाद झाले. रुक्माई रागाच्या भरामध्ये होत्या आणि विठ्ठल पंतांनी आज्ञा मागितली. आणि काय आलं रुक्माईच्या मुखामध्ये, जा म्हटली, जिकडे जायचं तिकडे जा. पडत्या फळाची आज्ञा सावन्य मानली विठ्ठल पंतांनी. आणि घडीचा विचार न केला, तडक काशी क्षेत्रामध्ये. आणि इकडे सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा काही फोन नव्हते, मोटरसायकली नव्हत्या. पटकन माणूस गेलाय कुठे पाहून आणायचा, सुविधा नाही. 800 वर्षापूर्वीचा काळ, 12व्या शतकामधला काळ आहे. आणि विठ्ठल पंत महाराज काशी क्षेत्रामध्ये गेले. श्रीधर स्वामींच्या आश्रयाला राहिले. अनेक वर्ष गेले. वाट पाहून रुक्माईचे डोळे गोठून गेले. महाराज दररोज रुक्माईने उठायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं ओल्या कपड्यानेशी,
आश्वस्त पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या. 1.25 लाख प्रदक्षिणा रुक्माई आई साहेबांनी मारल्या. आपला पती घरी यावा, आपला नवरा घरी यावा, आपला नवरा सुखाचा राहावा म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी दररोज उठायचं. इंद्रायणीमध्ये पहाटे 4 वाजता आंघोळ करायची आणि ओल्या कपड्यानं पिंपळाला प्रदक्षिणा मारायची आणि एकच प्रार्थना करायची, पांडुरंगा माझा पती घरी येऊ दे रे, माझा नवरा घरी येऊ दे. काळ लोटत गेला आणि काळाच्या ओघामध्ये श्रीधर स्वामी फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत अलंकापूर क्षेत्रामध्ये आले आणि अलंकापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाखाली श्रीधर पंत बसलेले असताना, श्रीधर स्वामी बसलेले असताना रुक्माई आई साहेब पहाटे 4 वाजता आल्या, आंघोळ केली आणि पिंपळाला प्रदक्षिणा मारायची. समोर योगी बसलेला आहे, संन्याशी बसलेला आहे म्हणून त्या योग्याच्या चरणावर वाकल्या आणि योग्याच्या तोंडातून आशीर्वाद बाहेर पडला, पुत्रवती भव. आई साहेबांच्या डोळ्याला खळबळ पाणी आलं. रडू लागल्या आई साहेब, ओक्साबोक्षी रडू लागल्या. हुंदका थांबे ना. सिद्धो पंत दचकले. हुंदका कानावर आला आणि विचारला, आई साहेब सुवासीन दिसतात, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, हातामध्ये चुडा आहे, कपाळाला कुंकू आहे, का रडता? त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला पुत्र होण्याचा, पण माझा नवरा परागंदा झालाय, माझ्या जवळ नाही, मला मुलं कुठे होतील? श्रीधर स्वामींनी खून विचारली, आमकी आमकी खून आहे आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की हिचा नवरा आपल्या काशीला आहे. पुन्हा श्रीधर स्वामी ज्यावेळेस काशीला गेले त्यावेळेस विठ्ठल पंतांना आपल्या आज्ञेनं संसार करायला भाग पाडलं. संसाराची इच्छा नव्हती विठ्ठल पंतांची, पण गुरुच्या आज्ञेनं पुन्हा संसारामध्ये आले आणि संसारामध्ये आल्यानंतर एकच हालचाल झाली आळंदीमध्ये, संन्याशी आला, संन्याशी परत आला. काळ लोटत गेला महाराज. विठ्ठल पंत आले, पण जे प्रारब्धामध्ये होतं, अवताराला संत महात्मे येणार होते. या पवित्र कुळामध्ये, या पवित्र कुशीमध्ये संत महात्म्यांचा अवतार होणार होता, भगवान परमात्मा अवतरित होणार होता. म्हणून काळ परतते प्रथमतः निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार. हे स्वामी निवृत्ती दातार, निवृत्ती सदाशिवाचा अवतार, अवतार सदाशिवाचा अवतार. ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती मुक्ताई 4 अपत्य जन्माला आली महाराज. भगवान शंकराचा अवतार असणारे निवृत्तीनाथ दादा, विष्णूचा अवतार असणारे ज्ञानोब बारा, ब्रह्माचा अवतार असणारे सोपान काका आणि आदिशक्ती अवतारित झाली मुक्ताई. 4 देव. काय पवित्र असेल महाराज कुश, जिच्या कुशीमध्ये 4 देव जन्माला आले,
जगात एवढी पवित्र कूस कोणाचीच नाही. त्याच्यानंतर पवित्र कूस जन्माला आली जिच्या कुशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अशी कूस जगाच्या पाठीवर परत नाही. नाहीतरी काय जन्मा येती थोडी शान सुकरे बापुडी. कूस पवित्र झाली खरी, पण आळंदीमध्ये आळंदीच्या ब्राह्मणांनी जो छळ मांडला तो छळ शब्दात सांगणं नाही. मौल्यांनी 4 ग्रंथ केले, पण एकाही ग्रंथामध्ये या जगाने आपल्यावर जो अन्याय केला हा अन्याय एकाही ग्रंथामध्ये ग्रंथित केला नाही. अमृत अनुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, अनेक प्रकारचे अभंग लिहिले, पण एकाही अभंगामध्ये समाजाबद्दल वाईट भावना किंवा वाईट विचार माऊलींनी व्यक्त केला नाही. उलट माऊली सांगतात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषा मुखी देवीला, वेद महिषा मुखी देवीला, वेद 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 महिषामुखी देवीला, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा समाधीचा अभंग आहे नवरस नामदेव रायाने लिहिला. मी सांगेल पुढे वेळ भेटला तर. 4 वेद जन्माला आले, 4 देव जन्माला आले महाराज. मी सांगत होतो की समाजाने त्रास दिला, पण समाजाबद्दल ब्र शब्द काढला नाही, म्हणून तर जगाची माऊली ठरली ना महाराज. आई आपल्या मुलाबद्दल कधी वाईट बोलत नाही ना, म्हणून माऊली दर्जा प्राप्त झाला. या जगाने त्रास दिला, पण माऊलीच्या मुखातून ब्र उद्गार निघाला नाही. उलटी माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कार मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्री. म्हणून तर माऊली. आणि महाराज छळ नसता केला तर माऊली जगाला कळले नसते. देव जन्माला आले म्हणजे राक्षस जन्माला येत असतात, किंवा राक्षस आहेत म्हणूनच देवाला अवतार घ्यावा लागतो, आणि खळ आहेत म्हणूनच संतांना जन्म घ्यावा लागतो. विठ्ठल रावण आधी जन्माला आला का रामप्रभू आधी जन्माला आला? बोला बोला. रामायण ऐकता ना? रावण आधी जन्माला आला की रामप्रभू? कंस आधी जन्माला आला की कृष्ण? हे कळणं महत्वाचं आहे. आधी राक्षस जन्माला आली, मग देवाने जन्म घेतला. आधी खळ जन्माला आली, वाईट प्रवृत्तीची लोक जन्माला आली, आणि मग संतांना अवतार घ्यावा लागला. कळलं? बरं, हाल करणारे बी काही सामान्य दर्जाचे नव्हते ना महाराज. विसोबा खेचरांनी ज्या माऊलींचा छळ केला, त्या विसोबा खेचरांचा अधिकार सामान्य नव्हता ना. ज्याच्या बरोबर देव जेवत होते, बोलत होते, दूध पित होते, त्या नामदेवरायांचं गुरुपद प्राप्त होण्याचा अधिकार विसोबा खेचराकडे होता. म्हणून कुणी कुणाचा छळ करू नये, नाही तर कुणी उठतं कोणालाही बोलतं. ते लायकीचं असावं, तोला मोलाचं असावं,
मौलींना महाराज अलंकापूर क्षेत्रामध्ये जशी मोठी होऊ लागली, छळ मांडला, संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकलं, सिद्ध बेटामध्ये राहावं लागलं, एक झोपडी करून राहावं लागलं. रुक्मिणी आईसाहेबांना आपली 4 मुलं घेऊन विठ्ठलपंत त्या सिद्ध बेटामध्ये, त्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये राहिले. आळंदीमध्ये येण्याचा अधिकार नव्हता, इंद्रायणीला आंघोळ करण्याचा अधिकार नव्हता. हा अधिकार तिथल्या ब्राह्मणांनी हिरावून घेतला महाराज. पण मुलांच्यासाठी बापाचं काळीज कसं असतं महाराज. बापाला वाटायचं आपल्या मुलींना शुद्ध पत्र मिळालं पाहिजे, यांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, आणि म्हणून शुद्धीपत्र मिळवण्याकरता विठ्ठलपंतांनी आळंदीतल्या ब्राह्मणांच्या पायावर नतमस्तक व्हावं, लोटांगण घालावं, भीक मागावी की माझ्या मुलांना शुद्धीपत्र द्या, माणसांमध्ये घ्या, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. ज्या संतांच्या चरणावर कोट्यावधी वारकरी आज नतमस्तक होतात, ज्या संतांच्या नामघोषाने उपाशी असलेलं जेवण मिळतं, त्या संतांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार अलंकापूर क्षेत्रामध्ये नव्हता. आपल्या मुलांना शुद्धीपत्र मिळवावं म्हणून ब्राह्मणांची विनंती केली. त्यांनी शेवटी सांगितलं, पैठणला जा, तिथे शुद्धीपत्र घ्या. कुठे आळंदी, कुठे पैठण. विठ्ठलपंत मजल धर्मजल करत पैठणला गेले. पैठणच्या ब्राह्मणांनी सगळा इतिहास वाचला, ऐकला आणि सांगितलं, या तुम्ही पाप केलेलं आहे. संन्यास घेतल्यानंतर तुम्हाला मुलं झाली. अहो त्यांनी सांगितलं, पण गुरूंच्याच आज्ञेनं झाली. ते म्हणे आम्ही काही जाणत नाही. ह्या मुलांना जर शुद्धीपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. परत्या माघारी विठ्ठलपंत पुन्हा आळंदीमध्ये आले. रुक्मिणी आईसाहेबांनी दरवाजा उघडला, विठ्ठलपंतांना समोर पाहिलं आणि ब्राह्मणांनी शुद्धीपत्र दिलं का विचारलं. मान खाली घालून उत्तर दिलं नाही. मग शिक्षा दिली देहांत प्रायश्चित्ताची. त्याच रात्री विठ्ठलपंत उठले महाराज, आपल्या मुलांच्या सुखासाठी देहांत प्रायश्चित्त आपला देह समर्पित केला इंद्रायणीमध्ये. त्या रात्री विठ्ठलपंत गेले. आई साहेबांना करमेना. मुलांकडे बघून जीवन जगावं, पण करावं काय. धनी गेला. रुक्मिणी हे बनणार हवे ना की आपल्यामुळे आज मुलांना ही परिस्थिती आहे. वडील गेले पण तरी मुलांना शुद्धीपत्र दिलं नाही महाराज. मुलांचा छळ थांबला नाही. शेवटी रुक्मिणी आईसाहेबांनी निवृत्तीनाथ दादाला जागा केलं. सांगितलं, दादा मी जाते, मी गेल्याशिवाय तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही, तुम्हाला अधिकार प्राप्त होणार नाही. निवृत्तीनाथ दादांना आश्चर्याचा धक्का बसला. आईला बिलगला. दादा सांगितलं, आई तू जाऊ नको. दादाने रुक्मिणी आई सांगतात, नाही निवृत्ती मला जावं लागेल. मी गेल्यानंतर मात्र माझ्या ज्ञानराजाचा लळा पुरव. ज्ञानराजा फार हट्टी आहे, त्याचा लळा पुरव. सोपान काकाकडचं लक्ष दे. माझी मुक्ताई बारीक आहे, लहान आहे, तिचे सगळे लाड पुरव. निवृत्तीनाथ दादाला सांगितलं आणि आईसाहेब देहांत प्रायश्चित्ताला निघून गेल्या. आई गेली, बाप गेले. तरीही महाराज या मुलांना शुद्धीपत्र मिळालं नाही. इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये आंघोळीची परवानगी नव्हती. माऊली जर कधी इंद्रायणीच्या आंघोळीला गेले आणि वर आले तर ती ब्राह्मणांची मुलं माऊलीच्या अंगावर माती फेकायची, शेण फेकायचे. संन्याशाची मुलं म्हणून हिणवलं जायचं. एकदा भिक्षेला गेले अलंकापूर क्षेत्रामध्ये. विसोबा खेचराने बघितलं माऊली भिक्षा घेऊन येत होते आणि हा घोड्यावर बसून चाललेला विसोबा खेचर त्यांनी छोट्याशा 8 वर्षाच्या मुलाला बघितलं आणि सांगितलं, संन्याशाच्या कार्ट्या, तुला मध्ये येण्याचा अधिकार नव्हता, तू का आलास आणि झोळीत काय. त्यांनी सांगितलं, काका भिक्षा आहे. विसोबा खेचराने मागचा पुढचा विचार केला नाही महाराज. घोड्यावर बसलेला विसोबा खेचर आपल्या चपला सहित असलेल्या पायात त्या चपला होत्या, या चपला सहित त्यांनी माऊलीच्या छातीत लाथ मारली. माऊली गडबडा पडले, रडायला लागले. पुन्हा आपली झोळी उचलली
पुन्हा चालू लागले. विसोबा खेचरांनी पाहिलं, आपल्या घोड्यावरून उतरला आणि काखेला असणारी झोळी माऊलींची काढली आणि टरटरा फाडून टाकली. असणारं पीठ रस्त्यावर पडलं आणि विसोबा खेचत चालू लागला. महाराज निघू लागला, पण पडलेल्या पिठाजवळ माझी माऊली शांत उभी होती. विसोबा खेचराने पुन्हा एकदा पुढे जाऊन मागं वळून बघितलं आणि त्यांनी विचार केला, कदाचित हा पीठ पुन्हा उचलून नेईल, मातीत पडलेलं पीठ उचलून नेईल. म्हणून तो विसोबा खेचर पुन्हा आला आणि पिठाची माती, सगळ्या मातीमध्ये ते पीठ मिसळून टाकलं. ही परिस्थिती का सांगतोय मी, की आपल्यामध्ये राहून हे आघात सोसले संतांनी. आपल्याला थोडा जरी आघात आला, थोडा जरी दुःख झालं, तर आपण म्हणतो देवाने असं करायला लागत नव्हतं. पण माऊलींनी ब्रश शब्दही काढला नाही. जे जे वाट्याला आलं ते निमूटपणे भोगलं. तुकोबारायांना मंबाजीबुवांनी काठीनं मारलं तरी मंबाजीबुवा कीर्तनाला आले नाही. म्हणून तुकोबाराय पुन्हा त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटले, मंबाजीबुवा, अहो तुमचे हात दुखत असेल, हात दाबून देऊ का? तुम्ही का कीर्तनाला आले? यांना संत म्हणतात. उतरे तुम्ही संत संत, उतरे तुम्ही संत, तुम्ही संत, उतरे तुम्ही संत संत, उतरे तुम्ही संत, उदारत तुम्ही संत, उदार तुम्ही संत, संत उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. केवढा केला उपकार रे, काय वारू मी पामरे. केवढा केला उपकार रे, काय वारू मी पामरे. तुम्ही संते उदारे, तुम्ही संते संते, उदारे तुम्ही संते, ओ उदारे तुम्ही संते, उदारे तुम्ही संते. उदार तुम्ही उदार तुम्ही उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, तुम्ही संत, तुम्ही संत, तुम्ही संत. म्हणून महाराज संतांचं कार्य मोठं आहे जगामध्ये. आणि संत आपल्या धर्मामध्ये जन्माला आल्यामुळं काय झालं, आपले लोक धर्माप्रमाणे वागतायत. आपल्याला काय खावं, काय प्यावं, काय करावं याची अक्कल आहे, याची आपल्याला अक्कल आहे. आपली लोक काही बहिणीबरोबर लग्न करत नाहीत, करतात. काही लोक बहिणीबरोबर लग्न करतात. ही त्यांच्या धर्माची शिकवण आहे. ती हिंसक लोक आहेत, रक्त पिणारी लोक आहेत. त्यांना फक्त बकरं लागतात, डुकरं लागतात. आता आपल्यातही काही जाती आहे त्याच्या आपल्या धर्मात राहून आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलणारे. त्यांनी संतांनी काय बलिदान केलं, त्याग केलं, काहींनी तर शंकाच निर्माण केली. एक तर म्हटली रेडा कशावरून बोलवला, एक ती झिपरी कोण, ती झिपरी म्हणली रेडा बोलवला का? रेडात बोलवलं तुला काय घेणे? आमच्या वारकऱ्यांना मान्य, आमच्या संतांना मान्य. ज्ञानोबरायकाच्या काळामध्ये आमचे नामदेवराय होते. आमच्या नामदेवरायाने 800 वर्षापूर्वी लिहून ठेवलं ना. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविला.
आणि त्याच रेड्याची आळ्याला समाधी आहे ना, पुणे जिल्ह्यामध्ये आळ्याला समाधी आहे रेड्याची. हे का झालं माहिती का? यांचं बीज. तुकोबाराय म्हटली माय बापे वेळ न साधी येली. यांच्या आईबापांनी वेळच पाहिली नाही, ही जन्माला आली. हिंदू धर्मात राहून हिंदू धर्माच्या विरोधात बोलणारा नपुसक आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे म्हणायचे, हिजडा तो नाही जो रस्त्यावर टाळ्या वाजवतोय, हिजडा आहे तो आहे जो हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन हिंदू धर्माच्या विरोधात बोलतोय. अरे हे लोक जिहाद झाले बांगलादेशमध्ये, पहा काय प्रकार चालू आहे. आज जाळपोळ चालू आहे, हिंदूंवर अत्याचार चालू आहे, मशीद पाडतात. त्या इस्कॉन संस्था आहे, त्या इस्कॉनचे जे धर्मगुरू आहे, या धर्मगुरूंनी या हरामींना पोहोचलं, तिथं खाऊ पिऊ घातलं, अनेक काळ खाऊ पिऊ घातलं. अनेक वर्ष इस्कॉनच्या धर्मगुरूंनी त्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये या जातीला अनेक वर्ष खाऊ पिऊ घातलं. शेवटी ही जात उलटली आणि त्या धर्मगुरूंना हलाल करून मारलं. ही जातच अशी, हिच्यावर भरोसा ठेवायचा नाही. महाराणा प्रतापाने त्या मोहम्मद शौरीला 17 वेळा जीवदान दिलं. महाराज 17 वेळा, हा मोहम्मद शौरी 17 वेळा सापडला महाराणा प्रतापाच्या ताब्यामध्ये, पण दया अंतकरणामध्ये 17 वेळा सोडून दिलं. पण एकदाच महाराणा प्रताप याच्या ताब्यामध्ये सापडले आणि हलाल करून मारले. तेव्हा या जातीवर भरोसा ठेवू नका. हिंदू असाल तर हिंदू धर्माचं रक्षण करा, हिंदू प्रमाणे वागा. माऊलींची ओवी आहे, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे हरपला प्रकाश जैसा. यांना तर सपोर्ट करूच नका, पण यांना जे सपोर्ट करतात यांना तळाबुडा शेवकडून टाका, तरच धर्म टिकेल. याने आता औरंगजेबाची समाधी बांधायला सुरुवात केली, अफजल खानाची कबर बांधायला सुरुवात केली यांनी. संतांनी भेद नाही केला, संतांनी भेद नाही केला. मुस्लिम समाजातही संत जन्माला आले. कबीर महाराज 100% जन्माला आले मुस्लिम समाजात. आजही मुस्लिम लोकांची कीर्तनकार भरपूर आहेत, मुस्लिम कीर्तनकार भरपूर आहेत, नाही असं काही नाही, त्यांना धर्म कळाला. पण तुम्हा आम्हालाच कळाला नाही ना. अरे हा धर्म कळण्याकरता महाराज त्या धर्माशी निष्ठा असावी लागते ना. या धर्माला ग्लानी लागली तेव्हा देव अवतारित झाले नाही का. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत. आणि आजही तेच आहे महाराज, धर्माला उतरती कळा लागली. तुम्ही आज जरी एक झाला नाहीत तर बांगलादेश सारखी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. यांची ज्या ज्या ठिकाणी संख्या वाढली ना, त्या त्या देशाची परिस्थिती पहा तुम्ही. सिरियामध्ये काय चालले पहा तुम्ही. ज्या ज्या देशामध्ये यांनी संख्या जास्त झाली, बरं यांना काही थोडी पोरं नाही होती, यांना कायदाच लागू नये. हे म्हणतात संविधानाप्रमाणे वागा, यांना कायदाच नाही. आमच्याकडे कायदा आहे, हम दो हमारे दो. तिसरं झालं तर त्याची नोकरी जाती. आपल्याला तिसरं झालं तर नोकरी जाते बाबा. आणि आता काय झालं माहिती का, आपल्या धर्मामध्ये का जन्माला येत नाही माहिती का, देव संत का जन्माला येत नाही तुम्हाला सांगू का? कारणच ते, कृष्णाचा नंबर किती आहे? संत स्वामी विवेकानंदांचा 6वा आहे महाराज. संत देव का जन्माला येत नाही, तर आपण त्यांना गर्भातच मारायला सुरुवात केली. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता पुढे या. भगवान परमात्म्याने धर्माची स्थापना केली आणि संतांनी धर्माचं रक्षण केलं. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. म्हणून धर्म टिकवण्याकरता महाराज जन्माला या. अरे आपली इतकी अवलादी बेने आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्या संभाजी महाराजांनी या स्वराज्याचा कलश रोवण्याचा प्रयत्न केला, तुम्हा आम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न केला, त्याच संभाजी महाराजांना आपल्या जातीनं धरून दिलं.
आपल्या रक्तात गुण आहे का काय मला तो कळत नाही. म्हणून विनंती आहे तुम्हाला, संतांच्या चरित्रावर, देवाच्या चरित्रावर कधीच शंका घ्यायची नाही. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 सांगत होतो महाराज विस्ताराने सांगायला, माझ्याकडे वेळ नाही, माझा वेळ संपला. तुम्हाला कधी माझी कीर्तन विस्ताराने ऐकायचं असेल तर अलंकापूर क्षेत्रामध्ये या, तुम्हाला पूर्ण समाधी सोहळा ऐकायला भेटेल. माझ्याकडं कसं आहे, या कीर्तनात वेळ नसतो. माऊलींनी शुद्ध पत्र मिळवण्याकरता पैठणला गेले. पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. नेवाशाला आले. महालयाच्या मंदिरामध्ये पैस खांबाला बसून एका मेलेल्या माणसाच्या हातून ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कार्य केलं. येता येता तो रेडा जो बोलवला तो आणला, इथं त्याला आळ्याला समाधी दिली. चांगदेवाला बातमी कळाली, तो माऊलींना भेटण्याकरता वाघावर बसून आला आणि ज्या भिंतीवर माऊली बसलेले होते त्या भिंतीला फक्त आज्ञा केली. ती भिंत चालवली नाही, फक्त आज्ञा केली. लोक म्हणतात संतांनी चमत्कार केले. चमत्कार केलेच नाही. ज्या ज्या वेळेला जी घटना घडली त्याला लोक आपण चमत्कार म्हणतात. आणि ज्यांना मान्य नाही त्यांनी विश्वास ठेवू नये, पण धर्माच्या विरोधात बोलू नये. आणि महाराज हे घडलं नसतं तर 800 वर्षापूर्वी तुम्ही गेले असते का समाधीच्या दर्शनाला, रेड्याच्या दर्शनाला? खांबा करता मंदिर निर्माण झालंय नेवाशाला, गेलेच नसते. ज्ञानेश्वरी सारखा जगतमान्य ग्रंथ आजही जगाच्या पाठीवर नाहीच. जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्याही भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन झालं, श्रीमद भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन झालं. जगामध्ये असे 2च ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. प्रत्येक भाषेमध्ये ट्रान्सलेट झाला. अरे आपण कर्मदरिद्री, ज्या मराठी भाषेमध्ये निर्माण झाला त्या मराठीचं सुख आपल्याला कळालं नाही. आणि ह्या मराठी समाज सुखी करण्याकरता माऊली म्हणतात, ही मराठीची आहे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगाला सुख देण्याकरता माझा मराठाची बोलू कौतुके, पै अमृतासही पैजा जिंके. आपल्याला कळालं नाही. चला माऊली आले. समाधीचा 2 मिनिटामध्ये प्रसंग वर्णन करतो, सेवा संपवतो. संसार सुखाचा का झाला, ह्या सगळ्या घटना घडल्या, पण त्याच्या मागचं कारण काय होतं माहिती का? माऊली म्हणतात, हे माझं नाहीये, मज हृदयी सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू एकावरी. माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्याकडून हे कार्य करून घेतलं. आणि हा जो 3.5 हाताचा संसार आहे, साते आलिया ओळंगा सारंग धरू ना तरी संसारू जाईल रे. तुम्ही शंका घ्याल माऊलींना संसार, बायका मुलं, गाडगी मडकी, शेतीवाडी, जनावर ढोरं, याला संसार म्हणत नाहीत, याला प्रपंच म्हणतात. हा प्रपंच आहे, हा संसार आहे 3.5 हाताचा. आणि हा 3.5 हाताचा संसार सुखाचा करायचा आहे. हा गाडगा मायकाचा, बायका मुलांचा, शेतीवाडीचा कधीच झाला नाही, कुणाचा आतापर्यंत झाला नाही. संसारात येते संसारा, जो सरकता रहता है कभी हात में नहीं आता. हा फक्त सरकत राहतो, हा कधी हातात येत नाही. आणि म्हणून तो सुखाचा कुणाचा झाला नाही. आणि हा सुखाचा संत महात्म्यांनी करण्याचा प्रयत्न केला. या आजसाठी केला होता टास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता प्रयत्न केला संत महात्म्यांनी. मग तुम्हाला आपणही शेवटच्या दिवशी गोड करू, पण शेवटचा दिवस कधी सांगता येत नाही ना. जिंदगी किराए का घर ये, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
स्वररत्न आहेत दोन्ही पण. एरंडे महाराज, अविनाश महाराज. आणि मृदुंग तर बोलायचंच नाही आमचे सचिन महाराज. आणि आमच्या हार्मोनियमला साथ देतात रोकडे महाराज. आता मला गंध वाटलं होतं तानायचं कीर्तन, पण मला आज्ञा आली वरून चरित्र सांगायचं. नाहीतर मग तुम्हाला मी संधी दिली असती भरपूर भरपूर. कारण माझ्या कीर्तनात इतकी प्रमाणं असतात की मी प्रमाण सोडून कीर्तनच करत नाही. मी काय असं बिगर हरिपाठ पाठ केल्याचं कीर्तनकार नाही झालो. सचिन महाराज 25-26 वर्ष झाली माझ्या जीवनामध्ये वारी आहे. पंढरपूर आहे, आळंदी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पैठण आहे. आयुष्यभर वाऱ्या करतोय. घरचं सगळं करून वाऱ्या करतोय. हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीता पाठ आहे. तुम्ही काय माझ्याकडे याल ते पहा. असा एकही ग्रंथ नाही सचिन महाराज मी वाचलाच नाही. मला आवड होती, लहानपणापासून छंद होता. वाचायचं जेवढं डोक्यात घुसल तेवढं घुसल, नाही घुसलं तर नाही घुसलं. पण आपली एडमट हरिपाठातूनच बाहेर येते नाही. म्हणजे ते सोडून देतात. ते म्हणतात नको, याच्यातून बाहेरच पडत आहे तर करतात काय. आता पहिल्या प्रकरणामध्ये ते योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. बरोबर आहे ना. कर सिजना म्हटले डायरेक्ट छलांग मारतो तो पुढच्या याच्यात. हा जो हरिपाठातून जाऊ द्या, मला सांगायचं नाही विषय. मला सांगायचं वेळ संपलाय माझा. हे सगळे चमत्कार घडले नाही महाराज, त्या वेळेनुसार झाले. पण लोकांनी याला चमत्कार मानलं. चमत्कार नव्हता. माऊली सांगतात चमत्कार होत नाही, त्यांची सिद्धी होती, अलौकिक सामर्थ्य होतं महाराज. आणि हे फुकट नाही झालं. माऊली सांगतात माझ्या सत्यवादाचे तप बोलो जाता बहुकल्प. माऊली म्हणतात मी इतकं सत्य बोललो, आत्ताच नाही अनेक कल्प, आतापर्यंत एकही खोटा शब्द माझ्या मुखातून बाहेर आला नाही. आणि आपलं कसं काय, एकही नाही अनेक कल्प गेले महाराज, माऊलींच्या मुखातून एकही खोटा शब्द आला नाही. म्हणून तर मेलेला माणूस उठवला, रेडा बोलवला, भिंत चालवली. आणि महाराज हे सगळं झालं. तीर्थयात्रा झाली नामदेवरायांबरोबर. आणि माऊलींनी दादाकडं आज्ञा मागितली. पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये संतांची मांदियाळी जमली. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील संत, भारतातील संत एकत्र आले आणि नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन चालू असताना महाराज ज्ञानोबारायांना मागे उन्मनी समाधी लागली होती. दादांचं लक्ष ज्ञानोबारायांकडे गेलं. विचारलं ज्ञाना, अरे काय झालं. म्हटले दादा आज्ञा द्या, जाण्याची वेळ झाली. पण म्हटले दादा म्हणतायत माऊली, अरे आता तर फक्त 21-21.5 वर्षाचं वय झालंय आणि असं तुझ्या जीवनामध्ये घडलंय तरी काय. महाराज म्हटले हे सगळं परिपूर्ण झालंय. आजी संसार सुफळ झाला गे माये. 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 हो देखिएले पाय
संपूर्ण झालं सुफळ जीवन शेवटाला आलं. दादा म्हटले नाही हो माऊली, आत्ताच 21 वर्षाचं वय झालंय आणि ही वय पुरी पळून घेऊन जायचंय नाही. आता शिकत 21 वयात आलात तुम्ही. लाजा सोडल्या आपल्या लोकांनी ना आपल्या पुरीने पण सोडून दिल्या लाजा. माझ्या गावात 4-5 किस्से झाले महाराज. कुणी त्या ट्रॅक्टर ड्रायव्हर बरोबर पळून गेल्या, कुणी गावंड्या बरोबर पळून गेल्या. अरे एज्युकेटेड पुरी तुम्ही साहेब, माफ मागून बोलतो, BSc एग्री झालेली मुलगी गावंड्या बरोबर गेली. आता ती विटा हाताखाली. लाजा सोडल्या आपण. संस्कार चांगले द्या आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर चांगले संस्कार करा. थोडे काय घेऊन बसला तुम्ही जीवनाला? आपली मुलं चांगली आज्ञाधारी जन्माला आली पाहिजे असं काहीतरी करा. आपल्या मुलांमुळे आपल्या कुळाचं नाव रोशन होते, आपलं नाव रोशन होते असं करा. महाराज सांगू नाही पण सांगतोय, माझी मुलगी परदेशामध्ये कामाला आहे, अनमॅरिड आहे अजून. संस्कार चांगले द्या, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवा. आता लग्नच नाहीये मुलांची. माझ्या गावात 40-50 वळू फिरतात अशीच. 35, 40, 45 वर्षे झाल्यात, दारू पेत्यात मोकाट. आईबापांच्या जीवावर जगायचं, आईबापांना मारहाण सुद्धा करतात महाराज. बोजा झाला त्यांचा. जास्त बोलत नाही साहेब, कीर्तनाला आले त्याच्यापेक्षा माझा थोडा वेळ संपून घेतो मी. नाही तर मी इतका बोलणारा माणूस आहे आणि माझ्या फटकळ तोंडामुळे ना मी कोणत्याच महाराजांची संप्रदाय संपर्कात नाही. माझं कोणाशी साठं लोटत नाही सचिन महाराज. तर तुमची तारीख मला द्या, माझी तारीख तुम्हाला घ्या. तुम्हाला गरज असते तर घ्या, नाही तर आपलं रामकृष्ण आहे. मी शेतकरी माणूस आहे, आडबंग माणूस आहे मी. दिवस रात्र आपल्याला कष्ट करून खाण्याची सवय आहे. हरामाचं नाही, 40,000 कीर्तनाचे कधीच नाही. धर्माचा धंदा मांडला आमच्या लोकांनी, म्हणून धर्मलयाला गेला सचिन महाराज. अरे 2 तास बोलायचंय, त्यातले 1 तास हेच सहकार्य करतात बिचारे. तुला 1 तास बोलायचंय 40,000 घेतो म्हणजे काय तुझ्या बापाने तू पिकलं तर काही येऊन? कीर्तनकारला विचारलं पाहिजे किती पैसे घेतो, म्हणला ना 40,000 म्हणावं देतो. ये गाडी घेऊन ये मोठी, हरिपाठालाची आहे, हरिपाठ कर, तुझ्या मधुर आवाजात हरिपाठ ऐकू दे. कीर्तन झालं ना, जेवण कर चांगलं मस्त पैकी, पहाटे 4ला उठून काकडा करून दाखव. तुम्हाला सांगतो निम्म गबाळ कमी होईल महाराष्ट्रामध्ये. अहो काही फॅड घेतलंय, बिन भांडवली धंदा झालाय. उठायचं कीर्तनकार व्हायचं, उठायचं कीर्तनकार व्हायचं, 2-4 कीर्तनं पाठ करायची. आता काय लागत नाही कीर्तनं पाठ करायला. सगळं इंस्टाग्राम आलंय, युट्यूब आलंय, व्हॉट्सअप आलंय, सगळं आलंय, सगळं आलंय. जाऊ द्या, मला त्यांची टीका करायची नाही. मला फक्त एकच सांगायचं, धर्म टिकला पाहिजे. म्हणून महाराज माऊलींनी आज्ञा मागितली आणि दादांनी पांडुरंगाला सांगितलं, देवा माऊली जाण्याची आज्ञा मागतायत. मग देवाने लगेच दौंडी दिली. ऐका, पुढल्या एकादशीला सगळ्यांनी अलंकापूर क्षेत्रामध्ये, कार्तिक वद्य एकादशीला सगळ्या संतांनी अलंकापूर क्षेत्रामध्ये जमायचं आहे. माऊली समाधी घेणार आहेत. शब्द कानावर ऐकले, पायाखालची वाळू सरकली सगळ्यांची. 21 वर्षाचं, 21.5 वर्षाचं वय माऊलींचं, आणि माऊली आपल्या देखता जाणार आहे म्हटल्यावर सगळ्यांनी माऊलीला गरडा मारला, मिठी मारली. प्रत्येकाला माऊली. पौर्णिमेचा काला झाला. आलेले सगळे संत महंत सगळेच्या सगळे पुन्हा पंढरपूरवरून पुन्हा आळंदीला. सगळ्या दिंड्या त्या परतीच्या मार्गाने, सगळ्या दिंड्यांच्या मध्ये माऊली चालली होती. माऊलींना मात्र उन्मती समाधी होती. कुणाला कशाचं भान नव्हतं. शेजारून निवृत्तीनाथ दादा चालले होते, मुक्ताई चालली होती, सोपान काका चालले होते. मुक्ताई गडबडा लोळायची, माझा दादा मला दाखवा. दादा जाऊ नको, दादाच्या पायावर लोटांगण घ्यायची.
कुणाला काय बोलावं समजत नसायचं. कोणी मुक्ताईचं समाधान करायचं, कोणी सोपान काकाचं समाधान करायचं. पण निवृत्तीनाथ दादा मोठे होते महाराज, रडता येत नव्हतं. बाजूला जायचं कुठंतरी. निवृत्तीनाथ दादाने कुठंतरी उपरण्याने डोळ्याला उपरणं लावायचं. विचारायचं देवानी, अरे निवृत्ती काय झालं, काय सांगू देवा. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे केले उफराटे नारायणे देवा. अरे ज्ञानोबा राय छोटा आहे, मी मोठा आहे, मी त्याच्या खांद्यावर जायला पाहिजे. माझ्या डोळ्यात देखता ज्ञानोबा राय जातो. देवा पटतं का रे तुला हे? देवा हे पटतं तुला? नामदेव रायाने सांगावं, दादा तुम्ही ज्ञानी आहात, ज्येष्ठ आहात. त्यांनी सांगितलं, नामदेवा अरे ज्ञानी आहे रे, पण माया सुटत नाही. सर्वांच्या बरोबर ज्ञानोबा राय चालले उन्मनी समाधीमध्ये. ज्ञानोबा रायांच्या मुखातून एकच शब्द असायचा, कर्म धर्म लोपले माझे फिटला संदेह. धर्म जागो निवृत्तीचा हरिनामी उत्सव. हा जो धर्म निवृत्तीना दादाने स्थापन केला, एकच इच्छा आहे माऊली सांगतायत, इवलेसे रोप लाविले द्वार. हे जे रोपट लावलंय याचा धर्म हाच रोपट गगनावर गेलं पाहिजे, ही माऊलींची इच्छा आहे. काहीच नाही दादांकडे, एकच मागणी आहे, दादा मला काहीच नको. पाळीला पोसीला लाळा बा माझ्या दयाळा निवृत्ती राया. निवृत्ती रायाने छाती शिलावावं दादांना. संत चालले अलंकापूर क्षेत्रामध्ये मजल दरमजल करत. कार्तिक वद्य अष्टमीला सगळीच्या सगळी कार्तिक वद्य अष्टमीला अलंकापूर क्षेत्रामध्ये आले. पंचकृषीमध्ये दिंड्यांचा पताकांचा बहार पडला. जिकडे तिकडे विठ्ठल नामाचा गजर चालला. विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय 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 ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा. पंचकृषीमध्ये एकच गजर होता, विठोबा रखुमाई नावाचा एकच गजर. जे जे संतांच्या मुखामधून एकच शब्द होता. माऊली उद्या जाणार आहे. माऊलींना पाहण्याकरता प्रत्येकाने दर्शनाची रीग लागली महाराज. मुंगीलाही जायला जागा राहिली नाही की संतांची मांदी अडी अलंकापूर क्षेत्रामध्ये माऊलींच्या दर्शनाकरता आली. जिता जागते ज्ञानोबा राय आपल्यातून जाणार आहे, माऊली आपल्यातून जाणार आहे, ही कल्पना असह्य झाली प्रत्येकाला. माऊलींना एकदा डोळे भरून पाहावं. डोळे भरून पाहण्याकरता दाटीवटीमधून सगळी संत एकमेकांना विचारतायत, माऊली कुठे आहेत, माऊली कुठे आहेत. प्रत्येकाला माऊली बघायची. पण माऊलींना मात्र कशाचंही भान नव्हतं. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशीला कीर्तन रंगली, भजन रंगली, कीर्तन रंगली. जिकडे पाहावे तिकडे पताकांचे बहार, कीर्तनाचा आवाज. एकादशीचं पारणं सोडलं.
द्वादशीचा दिवस ओढला, माऊलींना समाधी घेण्याची वेळ जवळ आली. भगवान परमात्म्याने आज्ञा केली, रुक्माई आईसाहेबांना भोजन बनवलं गेलं, माऊलींना स्नान घातलं गेलं, पवित्र गंगा जलाची आंघोळ घातली, माऊलींनी जेवण केलं, दादांनी जेवण केलं, देवानी जेवण केलं. स्वतः भगवान परमात्मा वाढतायत आणि ज्ञान राजाला घास भरवतायत. घास भरवता भरवता देवाच्या डोळ्यातून खळकन अश्रू आले. ज्ञाना पुन्हा दिसणार नाहीये. देवाला कळालं ज्ञाना पुन्हा दिसणार नाहीये. तोंड बाजूला केलं. रुक्माई आईसाहेबांनी पाहिलं, देवा का रडता, देवा का रडता. देव म्हटले, रुक्मिणी तुला सांगता येणार नाही. देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. ज्ञान देवासारखा ज्ञानी संत पुन्हा जगाच्या पाठीवर होणार नाही. रुक्मिणी पुन्हा ज्ञानदाता दिसणार नाही. निवृत्तीनाथ दादा गडबडा लोळू लागले. निवृत्तीनाथ दादाला कोणी आवरायचं, निवृत्तीनाथाचं कोणी समाधान करायचं. मुक्ताई लहान आहेत, ज्ञानोबाराया सोपान काका लहान आहेत. सोपान काकाला समजवता येते, मुक्ताईला समजवता येतं, पण निवृत्तीनाथ महाराज ज्ञानी यांच्या पलीकडे गेला, निवृत्ती अवस्थेच्या पलीकडे गेला. निवृत्तीनाथ समजायचं कोणी निवृत्तीनाथ दादांना. नामदेवराया जवळ आले. नामदेवराया सांगतात, निवृत्तीनाथ राया आकाशामध्ये ढग येतात जातात, त्याची खंत करायची नसते. दादा म्हणतायत, नाही नामदेवा, बांधल्या पेटीचा सुटला असे आळा, तृण रानो माळा पांगलेसे. बांधलेल्या पेंडीचा आळा सुटलाय, किंवा पाटाला असलेलं पाणी पाटच फुटलाय, पाणी 12 दिशांनी धावतंय. अवस्था द्वादशीचा दिवस, दुपारची 3-4 वाजण्याची वेळ, समाधीची वेळ झाली. अनेकदा माऊलींनी सगळ्यांना आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेतलं. आता समाधीला जायचंय. सगळ्या संतांकडे कृपा दृष्टी माऊलीने टाकली आणि माऊलींच्या लक्षामध्ये आलं, ज्यांनी आपल्याला पडत्या काळामध्ये आधार दिला ते कान्होबा पाठक काका दिसत नाहीयेत. द्वादशीची असणारी समाधी महाराज त्रयोदशीला ढकलली गेली. कान्होबा पाठकांना निरोप लेट गेलेला असावा. कान्होबा पाठक त्रयोदशीला आले आणि मग मात्र त्रयोदशीच्या दिवशी माध्यान्ह, सूर्य माध्यान्ह आला, दुपारची प्रहर टळून गेली आणि तिसरा प्रहरच्या वेळेस देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. ज्ञानोबाराया समाधी घेण्याकरता निघाली. जगात अशी संजीवन समाधी पुन्हा होणे नाही, ज्या समाधी करता एका बाजूला भगवान परमात्म्याने एका हाताला धरलंय आणि एका हाताने श्री गुरु निवृत्तीनाथाने धरलंय. ज्ञानोबारायांना देव आणि गुरु अलौकिक समाधी जगाच्या पाठीवर पुन्हा होणे नाही. ज्ञानोबारायांना समाधीकडे घेऊन जाताना अवस्था अतिशय संतांची बिकट. प्रत्येक संत चरणावर लोळतोय, प्रत्येक संत चरणावर लोळतोय. कासा विस होतोय. नामा म्हणे संत कासा विस सारे, लाविती पदर डोळे असी. प्रत्येकाच्या मुखामधून एकच जयघोष होता, ज्ञानोबारायांचा माऊली माऊली. भगवान परमात्म्याने धरलं. विवराची शिळा उघडली गेली. 3.5 पावलं ज्ञानोबारायांनी टाकले. पुनश्च एकदा सगळ्यांना करकमळ जोडले आणि सांगितलं, सगळ्यांकडे कृपा कटाक्ष टाकला आणि जी ज्ञानेश्वरी आज तुमच्या आमच्या जवळ आहे, ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराया समाधीला जाताना आपल्या जवळ घेऊन बसले. 750 वर्षापूर्वी या अलंकापूर क्षेत्रामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ दादांनी, पांडुरंग परमात्म्याने सर्व संत मांदियाळींच्या समक्ष संजीवन समाधी दिली. आणि आजही ती समाधी तुम्हा आम्हाला प्रेरणा देते, ज्ञान देते. म्हणून माऊलींनी आपल्या जीवनामध्ये हा जो प्रवास आहे,
हा सगळा प्रवास सुखाचा झाला सांगण्याकरता का माऊली सांगतात माझा जीवन सुखाचं झालं, हा संसार सुखाचा का झाला, तर जे कार्य मला करायचं होतं ते कार्य माझ्या हातून घडलं. या जगाला जे ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान एकाने एकाला द्यायची परंपरा होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छंद्र तयाचा मुख्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वडला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. तिथपर्यंत ज्ञान आलं, एकाला द्यायचं, पण हे वैश्विक ज्ञान जगाकरता उघड करायचंय म्हणून आपल्या दादांकडं पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मध्ये द्यावे पसायदान. हे दादांनी आशीर्वाद दिला म्हणून माऊली सांगतात बाप रखमा देवीवरून विसंबे तत्वतः सर्वतः निवृत्तीने तत्वतः सांगितले. हे निवृत्तीनाथ दादांनी दिलेलं ज्ञान जगाकरता वाटण्याचं काम माझ्या हातून झालं आणि म्हणून महाराज हे ज्ञान जगाला पोषक ठरलं आणि त्या ज्ञानावर आज एवढी प्रगती आहे. जगाचं विज्ञान ज्ञानेश्वरीवर आहे. जगामध्ये असा एकही शोध नाही का जो ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथित लिहिला. जगामध्ये अशी एकही वस्तू नाही, एकही ठिकाण नाही का जे ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख ज्ञानोबारायांनी केला नाही. म्हणून ज्ञानेश्वरी हा परिपूर्ण ग्रंथ ज्ञानोबारायांनी जगाकरता सादर केला आणि म्हणून म्हणतात ज्ञानोबाराया माझा संसार सुखाचा झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर.